नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बाईकवरून उरुळी कांचन ते लोणी काळभोर असा एक सुंदर निसर्गरम्य प्रवास करणार आहोत। तो पाहणार आहोत। शहराच्या गोंधळातून जरा दूर जाऊया, चला रामदरा पाहूया। मित्रांनो, या रस्त्यावरून जाताना हिरवीगार शेती, छोटे डोंगर आणि खुला आकाश दिसतं। विशेषतः पावसाळ्यात तिथलं सौंदर्य अजूनच खुललेलं दिसतं। बर्ड साऊंड्स अँड फ्रेश हवा आणि शांत एकदम परफेक्ट वाईब असलेले हे एक सुंदर असं निसर्गरम्य ठिकाण। चला तर मित्रांनो, आपण पोहोचलो आहोत रामदऱ्याला। येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी पार्किंगची चांगली सोय आहे, त्यामुळे बाईक किंवा कार घेऊन आलात तरी कोणती अडचण नाही। रामदरा हे धार्मिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचं ठिकाण आहे। येथे राम, लक्ष्मण आणि सीता यांचं मंदिर देखील आपल्याला पाहायला मिळेल। लोक येथे दर्शनासाठी, पिकनिकसाठी, रिलॅक्स होण्यासाठी येतात। शाळा कुटुंबासोबत येण्यासाठी एकदम परफेक्ट स्पॉट म्हणायला हरकत नाही। रामदरा मंदिर खूप जुने असून पूर्वी हे ठिकाण साधं आणि शांत धार्मिक स्थान होतं। पुढे बन्सीलाल रामनाथ अग्रवाल यांनी या परिसराचा विकास केला। मंदिर परिसर, तलाव, आजूबाजूची रचना नव्याने विकसित करण्यात आली। या ठिकाणी विकेंडला म्हणजे शनिवार रविवार खूप पर्यटकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते। मित्रांनो, आता आपण राम मंदिराच्या परिसरात आलो आहोत। मंदिरात प्रवेश करताच सर्वात आधी लक्ष वेधून घेतलं म्हणजे ते इथलं सुंदर नक्षीकाम। मंदिरातील खांब, छत आणि भिंतीवरील केलेलं कोरीव काम अतिशय सुंदर, बारकाईनं आणि आकर्षण पद्धतीने केलेलं आहे। प्रत्येक डिझाईनमध्ये पारंपरिक शैली आणि कलात्मक सौंदर्य दिसून येतं। इथली रचना साधी असूनही खूप सुंदर आहे। मंदिरात शांतता आणि सकारात्मक ऊर्जा जाणवते, ज्यामुळे येथे बसून मन शांत होतं। आणि आता पाहूया मंदिरातील आतील नक्षीकाम। मुख्य मूर्तीचं दर्शन घेतल्यानंतर आपण येथे भगवान राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या अत्यंत सुंदर व आकर्षक मूर्तीचंही दर्शन घेऊ शकतो। मूर्तीची रचना, भाव आणि देखणेपणा भक्तांना खूपच भावतो। या ठिकाणी येऊन दर्शन घेतल्यावर मनाला एक वेगळी शांती आणि समाधान मिळतं। रामदरा मंदिरासमोर असलेला हा सुंदर तलाव या ठिकाणचं मुख्य आकर्षण आहे। आजूबाजूला हिरवीगार झाडं आणि टेकड्या असल्यामुळे इथलं वातावरण खूपच शांत आणि प्रसन्न आहे। इथं बसून तुम्ही निसर्गाचा आनंद घेऊ शकता आणि मनाला रिलॅक्स करू शकता। विशेष म्हणजे या तलावाचं पाणी खूप शांत आणि स्वच्छ दिसतं। त्यात दिसणारं मंदिराचं रिफ्लेक्शन खूपच सुंदर वाटतं। पावसाळ्यात तलाव पाण्याने भरून जातो आणि इथलं सुंदर सौंदर्य अजूनच खुलून दिसतं। हा तलाव फोटो आणि रील्ससाठी एकदम परफेक्ट स्पॉट आहे, पण इथे येताना स्वच्छता राखणं आणि पाण्याजवळ काळजी घेणं खूप गरजेचं आहे। मित्रांनो, हा व्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि या ठिकाणी भेट द्यायला विसरू नका। धन्यवाद।